मंडळी नमस्कार. मी आपला मित्र डॉक्टर श्रीधर आघाव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, सध्या सर्व विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या आता नुकत्याच संपलेल्या आहेत आणि नव्या जोमाने आता अभ्यासाला सर्व मुलं आता सुरू करत आहेत. त्यामध्ये वेगवेगळे व्यावसायिक कोर्सेसवाले विद्यार्थी आहेत, अगदी पहिलीपासूनचे विद्यार्थी आहेत, 11वी-12वीचे विद्यार्थी आहेत, अगदी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. सर्वजण या स्पर्धेच्या विश्वामध्ये आपल्याला स्वतःला झोकून देऊन स्वतःची सिद्धता आणि स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न या अभ्यास क्षेत्राच्या माध्यमातून करताना आपल्याला दिसून येत आहेत. मंडळी, मी मागच्या भागामध्ये भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हे आपल्याला सांगितलेलं होतं. आता ही भावनिक बुद्धिमत्ता वाढते कशी हे मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत चर्चा करणार आहे. मंडळी, मनुष्य म्हणजे भावनाप्रधान प्राणी आहे. त्याला भावना आहेत आणि त्या भावना आपोआप निर्माण होत नाहीत, तर विविध लोकांच्या, कुटुंबाच्या, मित्रपरिवाराच्या वेगवेगळ्या प्रसंगाच्या माध्यमातून त्या लहानपणापासून ते अगदी वयस्कर होईपर्यंत ही न थांबणारी प्रक्रिया आहे, भावना निर्माण होणं. आणि मंडळी, भावना जर निर्माणच झाल्या नाहीत तर ही कल्पना देखील करवत नाही मंडळी. कारण भावनांची निर्मिती ही सहवासाच्या माध्यमातून होते, संस्काराच्या माध्यमातून होते. अगदी लहान लेकरापासून ते मोठ्या माणसापर्यंत मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. यासोबतच तो अनुकरण प्रिय प्राणी आहे. तो इतरांचं अनुकरण करणं त्याला नेहमी आवडत असतं. आजच्या भागामध्ये भावनिक बुद्धिमत्ता निर्माण कशी होते, त्याचा व्यक्तिमत्वासोबत काय संबंध आहे, त्याचा चरित्रासोबत काय संबंध आहे आणि त्याचा करिअर किंवा रोजगार याच्यासोबत काय संबंध आहे हे मी आपल्यासोबत चर्चा करणार आहे. मंडळी, लहान लेकरांना आपण साध्या साध्या उदाहरणामधून पटवून देणं गरजेचं आहे की त्याच्या आयुष्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. भावनिक बुद्धिमत्ता बालवयामध्ये निर्माण होते आणि ती आयुष्यभर टिकते. या भागामध्ये आपण बालमनावर कशी भावनिक बुद्धिमत्ता काम करते हे पाहणार आहेत. मानसिक सुदृढ जी व्यक्तिमत्वाची अवस्था आहे ती बालपणीच निर्माण होते मंडळी. मग भावनिक बुद्धिमत्ता बालकामध्ये निर्माण कशी करायची हे या भागामध्ये मी आपल्याला सांगेन. मंडळी, असं म्हटलं जातं की ज्या मनुष्याचं मानसिक संतुलन व्यवस्थित आहे तो आयुष्यभर सुख आणि समाधानाने जगू शकतो. पैसा किती येईल जाईल, यशाच्या संकल्पना काय असतात, अपयश कशाला म्हणायचं असतं, या चंगळवादी जगामध्ये आपल्या लेकरांवर भावनिक बुद्धिमत्तेचे संस्कार आपण कसे करायचे हे मी या भागामध्ये आपल्याला सांगेन. चोरी करणं वाईट आहे, चोरी केल्यामुळे पाप होतं. चांगलं वागणं हे पुण्याचं काम आहे. ही पाप पुण्याची संकल्पना जी आहे ना, ते लेकराचं मानसिक संतुलन निर्माण करण्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. मग त्याच्या मनावर इथं जर संस्कार झाला, वाईट वागणं हे आपण कधी वाईटच आहे. मग आपल्या मुलांना आपण तिथं हळुवारपणे, अप्रत्यक्षपणे किंवा आपल्या कृतीतून हे दाखवून दिलं पाहिजे की अरे बाळा,
वाईट वागल्यामुळं पाप होत असतं, आई बाबाचं नाव खराब होत असतं, तर त्याच्यावर एक चांगला संस्काराचं बीजारोपण करणं हे भावनिक बुद्धिमत्तेचं पहिलं काम. त्यामुळे भावनिक बुद्धिमत्ता निर्माण होते. दुसरी गोष्ट, आपल्या लेकरामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं हे भावनिक बुद्धिमत्तेचं दुसरं काम. आत्मविश्वास निर्माण कसा करायचा? छोट्या छोट्या गोष्टीमधून मी हे करू शकतो हे त्याला आपण पटवून दिलं पाहिजे. मग छोट्या छोट्या गोष्टीमधून त्याला अभ्यास जमत नसेल तर त्याला काही गोष्टी आपण समजून सांगितल्या पाहिजे. जगात अशक्य काहीच नाही हे त्याला वेगवेगळ्या गोष्टीमधून आपण सांगितलं पाहिजे. आपल्या लेकरांसोबत, आपल्या बालकासोबत आपण संवाद केला पाहिजे. आपण बऱ्याचदा पाहतो, बऱ्याच ठिकाणी पाहतो की आईवडील नोकरी करतात, मग लेकरांना देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाहीये आणि गणित इथंच बिघडून जातं. आपल्या लेकरांसाठी आपण किमान 1 तास तरी वेळ दिलाच पाहिजे, अनिवार्यपणे. कारण तुमची पुढची पिढी आहे ती. दुसरी गोष्ट, आपण वागतोय कसं याचं प्रतिबिंब लेकरांवर पडत असतं. आपण जर चुकीचं वागत राहू तर लेकरं देखील आपले चुकीचेच वागणार आहेत. आपल्या लहान लेकरांना चांगलं काय वाईट काय याचा फरक तिथं कळला पाहिजे. त्याचे मित्र मैत्रिणी कसे आहेत हे देखील आपण, एकमेकांना वाईट बोलण्याच्या सवयी तिथूनच सुरू होतात मंडळी. मग हेवे दावे बाकीच्या गोष्टी, म्हणजे काहीतरी देणं हा महत्वाचा मुद्दा आहे. इतरांना काहीतरी देणं आपण लागतो, त्याला शेअरिंग असं म्हणतो आपण इंग्रजीमध्ये. ही प्रवृत्ती ही राष्ट्र आणि समाजासाठीची अतिशय उपयुक्त अशी प्रवृत्ती आहे. त्याच्या आयुष्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. कारण आपण कुणाला तरी काहीतरी दिलं तर असं करत करत एक दिवस असा येईल की आपल्याला देखील कुणीतरी खूप सारे त्याचा परतावा आपल्याला मिळणार आहे. ही जी सकारात्मक गोष्ट आहे ना, त्याच्या मनावर खोलवर बिंबवली जाते आणि मग त्याला अशा पद्धतीने आपल्या लेकरांच्या हाताने काही आपल्या दारात आलेल्या लोकांना थोडंसं काहीतरी दिलं पाहिजे. पशु पक्षी जे आहेत त्यांना थोडं खाऊ घातलं पाहिजे आणि त्याच्या मनावर हे बिंबवलं पाहिजे अप्रत्यक्षपणे की माती आणि कुटुंब यांच्यासोबत कधीच गद्दारी करायची नाही. मग वेगवेगळे सण उत्सव आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कदाचित याच गोष्टीसाठी या सण आणि उत्सवाचं खूप महत्त्व आहे. त्या कौटुंबिक जी संवादाची पद्धत आहे ना, ही पद्धत बालमनापासून त्याच्या मनावर आपण बिंबवली पाहिजे. या गोष्टीच्या माध्यमातून त्याला आत्मविश्वास त्याचा हळुवारपणे निर्माण होत असतो. जीवन जगत असताना धैर्याने कोणत्याही कसोटीला सामोरं जायचं असतं आणि यामुळे त्याची धैर्याची आणि आत्मसन्मानाची जी भावनिक बुद्धिमत्ता आहे ती निर्माण होते. घाबरायचं नाही हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा. आणि हीच भावनिक बुद्धिमत्ता नसल्यामुळे कित्येक मुलं ताणतणावापोटी आत्महत्या करताना आपल्याला दिसतात. समाजातला हा सगळ्यात मोठा गंभीर असा विषय आहे. कारण संवादच राहिलेला नाही, संवादाचा अभाव आहे. त्याला मित्रमैत्रिणी कोण आहेत हे तपासायला कुटुंबातल्या लोकांना वेळ नाहीये. आजी आजोबा तर आपण केव्हाच फेकून दिलेले आहेत. जवळचे नातेवाईक आपण जवळ ठेवलेले नाहीत. मग आपण आपल्या लेकरांना देखील तकलादू बुद्धिमत्तेचं म्हणजे असं बनवत आहोत. म्हणून याच्यापासून आपण सावधानतेचा इशारा एक घेतला पाहिजे की आपल्या लेकरांसोबत आपण चांगल्या पद्धतीचा संवाद केला पाहिजे. किंवा बाकी समाजाचं जाऊ द्या, पण आपली लेकरं आपल्या म्हातारपणी
किमान आपला तरी सांभाळ करतील असे तरी संस्कार करा. याला भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात. त्याच्यामध्ये त्या लेकरांच्या मनामध्ये सौजन्य, परोपकार, आत्मसन्मान, धैर्य, आत्मविश्वास, मायाळूपणा, प्रेम, स्नेह, अभ्यासवृत्ती, समाजसेवा हे जे घटक आहेत ना, हे सगळे निर्माण आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जाणीवपूर्वक केले पाहिजेत. आपणच जर भ्रष्टतेचं वागत असू, आपणच जर साऱ्या दुनियाचे मुंडके मोडण्याची भाषा जर करत असू ना, तर आपली लेकरं आपला सांभाळ करू शकत नाहीत. म्हणून मंडळी, आपण समाजासाठी कधीही एक आदर्श आहोत. आदर्श निर्माण करायचं आहे. अशा काही आदर्श महापुरुषांची उदाहरणं आपण लेकरांना दिली पाहिजेत. मी तुमच्यासाठी काय करतोय हे त्यांना अप्रत्यक्षपणे आपल्याला डायरेक्ट सांगता येणार नाही, थेट सांगता येणार नाही. मात्र माझ्या वडिलांनी माझ्यासाठी किती प्रयत्न केले. माझे वडील आज नाहीत, माझी आई आज नाही, तरी सुद्धा मी त्यांची आठवण काढते. असा संवाद. मग अप्रत्यक्षपणे आपल्याला हे म्हणायचं असतं की आम्ही नसल्यानंतर आमच्या सुद्धा आठवणी तुम्ही ठेवा, काढल्या पाहिजेत. जे काहीतरी आपण कुणाचं तरी देणं लागतो, ही देखील एक भावनिक बुद्धिमत्ता आहे. मंडळी, सध्याच्या चंगळवादाच्या काळामध्ये काय झालंय माहितीये का? एवढ्या स्पर्धेमध्ये आपण स्वतःला झोकून घेतलंय ना. फक्त एकांगी भावनिक बुद्धिमत्ता माणसामध्ये विकसित होते, आणि ती म्हणजे मी आणि फक्त मीच. माझ्या पलीकडे काहीच नाही. आणि ह्या गोष्टीमुळं समाजाचं वाटोळं होताना आपल्याला दिसतंय. सगळीकडे भ्रष्टता, सगळीकडे अराजकता, सगळीकडे बेबंदशाही अशी निर्माण होताना दिसते. म्हणून या सगळ्या गोष्टीपासून या अचानक होणार नाही, याची मला देखील खात्री आहे. परंतु हळुवारपणे पुढची पिढी तरी सौजन्यशील असेल. सगळीकडे गुंडगिरी सुरू असताना जेल माणसाने भरायचे का? म्हणून हा खूप गंभीर विषय आहे मंडळी. आपल्या लेकरांच्या बालमनावर संस्कार व्यवस्थित करणं आणि आता मी उल्लेख केलेल्या ह्या भावनिक बुद्धिमत्ता प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या कृतीमधून त्यांना काही कामं करायला लावून, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी सांगायची राहून गेलो ती म्हणजे व्यावहारिकता त्यांच्यामध्ये आला पाहिजे. त्यांना व्यावहारिक ज्ञान देखील द्यावं लागेल ना आपल्याला बालपणापासूनच. संग्रह प्रवृत्ती ही आपल्या सर्वांची अतिशय आवडती प्रवृत्ती आहे. आणि त्या संग्रह केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या इतरांना देण्याची प्रवृत्ती देखील तिथंच विकसित होते बरं का. फक्त संग्रहच करायचा, ती बुद्धिमत्ता जी आहे ती नकारात्मक आहे. आणि संग्रह केल्यानंतर त्यातलं आपण कुणाला तरी देणं लागतो, शेअरिंग असं म्हणतो मी त्याला. कुणाला तरी त्याचं सगळे मिळून आपण खाऊ. एक तीळ 7 जणांनी खाल्ला होता, असं पूर्वीच्या काळात उदाहरणं द्यायचे. आमच्याही बापदादी हे थोडं थोडं मिळेल पण सगळ्याचं थोडंसं समाधान होईल. तुझ्याकडे जे आहे त्या 2 भावंडामध्ये, असं आपण उदाहरणादाखल मी असं सांगतो की 2 भावंड आहेत की एकाला वेगळं आणि दुसऱ्याला वेगळं असं नको करायला, सगळ्यांना सारखं. आणि एकमेकांना देण्याची सवय त्यांना लागू द्या. वेगवेगळ्या सण उत्सवाच्या काळामध्ये इतरांना देखील, गोरगरिबांना, ज्यांच्याकडे नाही त्यांना गरीब म्हणतो आपण, आणि त्या लोकांना आपल्याकडे आहे त्यातला काहीसा भाग देण्यातून जो आनंद निर्माण होतो ना, तो अतिशय अद्वितीय असतो, तो समाधानकारक असतो. हे आपल्या लेकरांना पटवून द्या, प्रत्यक्ष कृतीतून त्यांना दाखवून द्या.
त्यामुळे भावनिक बुद्धिमत्तेची वाढ त्यांच्यामध्ये होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठपर्यंत? लेकरं आपलं ऐकतात 10वी पर्यंत. मग 10वी नंतरच्या भावनिक बुद्धिमत्तेचा विकास आपण कसा करायचा ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहेत. या भागामध्ये बालमनावर कसे संस्कार करायचे, बालमनाला वाईट गोष्टीपासून कसं रोकायचं, चांगल्या सवयी कशा लावायच्या, अगदी स्वच्छतेपासून ते मानसिकतेपर्यंत ह्या सवयी मी आजच्या भागामध्ये सांगितल्या, जेणेकरून बालमनाची भावनिक बुद्धिमत्ता कशी विकसित होईल हे घटक मी आज सांगितले. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर आपण मला सांगाल. हा व्हिडिओ कोणत्या शहरामधून आपण पाहताय ते जरी मला सांगितलं, काही सूचना असतील त्या जरूर मला कराव्यात. यानंतरच्या भागामध्ये त्या सूचनांचा आदरपूर्वक मी स्वीकार करून नंतरच्या त्या मी जे व्हिडिओ तयार करेन, जे भाग आपले येतील त्याच्यामध्ये निश्चितपणे त्या सूचनांचा देखील समावेश आपण करूयात. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर आपण लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट या गोष्टी करायला मात्र विसरू नका. एवढी माहिती आजच्या भागापुरती पुरेशी आहे. तोपर्यंत मंडळी पुढील भाग लवकरच येईल. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कारण हिवाळा सुरू आहे, थंड वातावरण आहे. उबदार कपडे वापरा, गरम कपडे वापरा. बाहेर जाताना, प्रवासाला जाताना काळजी घ्या स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची, स्वतःच्या लेकरांची. आणि ह्या काळजी घेण्यामधून देखील आपली आणि आपल्या संबंधितांची भावनिक बुद्धिमत्ता जरूर वाढत असते. एवढं सांगतो आणि आजच्या व्हिडिओतून आपला निरोप घेतो. पुन्हा भेटण्यासाठी भेट लवकरच आहे. तोपर्यंत नमस्कार.